कसं काय? आज नवरात्रीचा पहिला दिवस आणि तुमच्या सगळ्यांना अपट्रेंड स्टॉक मार्केट कम्युनिटीकडून नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आपला कॅम्पेन पाहिलाच असणार आहे. आपण या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपल्या देशामधील जे 9 रत्न आहेत, म्हणजे भविष्यामध्ये ग्रो होणारे जे 9 क्षेत्र आहेत, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि या क्षेत्रातले काही स्टॉक्स पण आपण यामध्ये निवडले आहेत, जे स्टॉक तुम्हाला भविष्यामध्ये फार मोठे आणि मल्टीबॅगर्स रिटर्न देऊ शकतात. तर चला तर मित्रांनो, आपण या कॅम्पेनला सुरुवात करूया. तर आजच्या कॅम्पेनचा हा पहिला दिवस आणि या कॅम्पेनमध्ये आजचा जो आपला सेक्टर आहे हा आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले या क्षेत्राविषयी बोलण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की ही कुठल्याही प्रकारचं तुम्हाला रेकमेंडेशन नाही आहे किंवा तुम्ही हा शेअर्स खरेदीच करावा असं कुठल्याही प्रकारची टिप नाही आहे. कुठलाही शेअर्स खरेदी करण्यापूर्वी त्या स्टॉकचा आपण अभ्यास करायला पाहिजे आणि आपला आर्थिक सल्लागाराचा आपण त्या ठिकाणी सल्ला घ्यायला पाहिजे. नमस्कार, मी हरकेश संजय पाटील. अपट्रेंड स्टॉक मार्केट कम्युनिटीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. तुम्हाला माहिती नसेल, परंतु मानवी जीवनाला लिखाणापासून प्रिंटिंग प्रेसपर्यंत जायला 10,000 वर्ष लागले. म्हणजेच पहिले माणूस लिखाण करायचा, आता काही गोष्टी प्रिंटिंग प्रेस म्हणजे आता कागदावरती आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रिंटिंग प्रेसपासून ईमेल्सपर्यंत पोहोचण्यासाठी माणसाला फक्त 500 वर्ष लागले. जसं जसं देश पुढे जात आहे, जसं जसं आपलं युग पुढे जात आहे, त्याच पद्धतीने सायन्स आणि टेक्नॉलॉजीसुद्धा वरी जात आहे. तुम्हाला आठवते का, मागील काही दशकांपूर्वी आपल्याला जर कुणा एका व्यक्तीला फोन लावायचा असेल, संपर्क साधायचा असेल, तर त्या ठिकाणी जुने टेलिफोन्स राहायचे. त्या टेलिफोन्समध्ये आपल्याला ते बटनं मूव्ह करावे लागायचे. म्हणजे जे नंबर असायचा तो नंबर आपल्याला त्या ठिकाणी तो धरून नंबर धरावा लागायचा आणि त्या नंबरला फिरवावं लागायचं. त्यानंतर टेक्नॉलॉजी वाढत गेली, सायन्स इम्प्रूव्ह होत गेलं, बटनचे मोबाईल आले. आपण त्या ठिकाणी जो नंबर आहे तो बटन प्रेस करून त्या ठिकाणी कॉल करायचो. अजून सायन्स इम्प्रूव्ह झालं, टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह झाली, स्क्रीन टच मोबाईल आले. स्क्रीनवर टच करून आपण ते नंबर डायल करायचो आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तीला फोन लावायचो. आता तुम्हाला माहिती आहे का, आपण जर फक्त आपल्या मोबाईलला कमांड जरी दिली किंवा आपल्या मोबाईलला सांगितलं जरी की या व्यक्तीला फोन लाव, तर तिथं माझी एक मैत्रीण राहते, ती मैत्रीण लगेच त्या व्यक्तीला फोन लावते. तुम्हाला पाहायचंय बघा. हे सिरी, कॉल टू अमिताभ बच्चन. ओके, पाहिलं तुम्ही सगळ्यांनी. मी ना मोबाईलला हात लावला ना मी तिथे काही हात बटन दाबलं, फक्त मी कमांड दिली. आता हे सिरी नेमकं काय आहे, तर सिरी हे आयफोनचं एक कम्युनिकेट आहे. ज्या प्रकारे अँड्रॉइडमध्ये आपण अलेक्सा वापरतो त्याप्रमाणे हे आयफोनसाठी वापरलं जाणारं कम्युनिकेशन एक सिस्टीम आहे. तर ही सगळा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा भाग आहे. जसं जसं माणसाने अनेक गोष्टी बनवल्या, म्हणजे पाण्यापासून माणसाने वीज निर्मिती करायचं ठरवलं, नंतर माणसाने इंजिनचे शोध लावले, इंजिन बनवलं, माणसाने एरोप्लेन्स बनवले, माणसाने इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं, जेणे माणसांच्या आयुष्य सोपं झालं, मानवी जीवन सोपे झाले. तर अशाच पद्धतीने भविष्यामध्ये सायन्स म्हणजे विज्ञान आणि टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञान इतकं मोठमोठ्या प्रमाणामध्ये ते वाढत आहे. या इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठी इंडस्ट्री म्हणजे इंटरनेट इंडस्ट्री आणि मोबाईल फोनची इंडस्ट्री एकदम मोठ्या प्रमाणे ग्रोथ होत आहे. आणि ह्याची अजून पुढच्या 10 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ होणार आहे की मानवी जीवनाचं काम अत्यंत कमी आणि सोपं करण्याचं या इंडस्ट्रीचा एक हेतू आहे. आणि ही इंडस्ट्री भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अनेक पटीने ग्रोथ होईल, याची आपण शक्यता नाकारू शकत नाही. मग सगळ्यात पहिले आपण समजून घेऊ की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगचा नेमका अर्थ काय होतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच काय, एक अशी मशीन असते, त्या मशीनला जर आपण कमांड दिली किंवा ती मशीन त्या मशीन्समध्ये असे इनपुट्स दिलेले असतात, त्या मशीन्समध्ये अशी कोडिंग केलेली असते की मानवाला होणारे सगळे सेन्स किंवा मानव जो काम करतो तेच काम ती मशीन करायला सुरुवात करते. समजा आपण काही गोष्टी, समजा आपल्या समोर इथे 10, 15, 20 पुस्तकं ठेवलेली आहेत, तर आपण एकाच टायमाला ते 10, 15, 20 पुस्तकं वाचू शकत नाही. परंतु ती जी मशीन्स किंवा तो जो रोबोट असतो, तो रोबोट या 10, 15 काय हजारो पुस्तकं एकाच टायमाला लक्षात ठेवू शकतो किंवा एकाच टायमाला तो वाचू शकतो. तर याला आपण म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग. ही जे सेक्टर्स आहे, हे सेक्टर्स भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्रो होणार आहे. ॲग्रिकल्चर इंडस्ट्री घ्या तुम्ही, हेल्थ केअर इंडस्ट्री घ्या, हॉस्पिटल इंडस्ट्री घ्या, गेमिंग इंडस्ट्री घ्या, असे अनेक इंडस्ट्री. ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीमध्ये तर आजच तुम्हाला पाहायला मिळतं की जसं की गाड्या बनवायच्या आहेत, तर गाड्या कोण बनवतोय, त्या मशीन लर्निंगचे जे रोबोटिक्स मशीन्स असतात ते गाड्यांचे पार्ट्स एकमेकांना जॉईन करतात. माणसं गाड्या बनवत आहेत का, नाही, माणसं फक्त कमांड देत आहेत त्यांना, गाड्या ते रोबोटिक्स मशीन बनवत आहेत. तर हेच रोबोटिक्स काम प्रत्येक क्षेत्रामध्ये इतकं फास्ट होणार आहे, हे आपल्याला कळणार सुद्धा नाही.
आपल्याला कळालं का कुठे आपण ते बटन फिरवायचो फोन लावायला, कुठे आपण ते बटन कीपॅड दाबायचो, कुठे आपण स्क्रीन टचवर क्लिक करायचो आणि आता कुठे फक्त सिरीला आवाज दिला तर सिरी लगेच अमिताभ बच्चनला सुद्धा फोन लावते. मग आपल्याला हे कळलं सुद्धा नाही. तर असं अनेक क्षेत्रांमध्ये जर तुम्हाला डायबिटीज झालेली आहे तर ती फक्त मशीन तुम्हाला जर त्या मशीनने पाहिलं तर ती लगेच डिस्कवर करेल, येस तुम्हाला डायबिटीज आहे. अनेक रोग सुद्धा त्या ठिकाणी शोधू लागतील. तर अशाच प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे एक सेक्टर आहे. हे सेक्टर भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होणार आहे. तर या क्षेत्रामधील काही आपण 2 स्टॉक असे निवडले आहेत. त्या 2 स्टॉकवर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करू. त्याच्यातला पहिला स्टॉक आहे टाटा एलेक्सी. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन नुसार ही जी इंडस्ट्री आहे आर्टिफिशियल इंडस्ट्री ही 2025 पर्यंत $7.5 बिलियन मार्केट शेअर्समध्ये भारतामध्ये होऊ शकते. म्हणजे जर आपण ॲन्युअली पाहिलं तर CAGR 20% याची ग्रोथ दरवर्षी होणार आहे असं इंटरनॅशनल डाटाने सांगितलेलं आहे. तर मित्रांनो बघा 20% CAGR नुसार या सेक्टरमध्ये ग्रोथ होणार आहे. तर याच्यातला पहिला शेअर आहे टाटा एलेक्सी. टाटा एलेक्सी जी ही कंपनी आहे ही भारतातील सगळ्यात मोठी इंजिनिअरिंग रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही कंपनी आहे. या कंपनीचं सगळ्यात मोठं मेजर फोकस हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगमध्ये हे मीडिया आणि ब्रॉडकास्टिंग पेसमध्ये आहे. त्यासोबतच आर्टिफिशियल आणि मशीन लर्निंगमध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पण फार मोठ्या प्रमाणामध्ये फोकस आहे. या कंपनीचे जे कस्टमर्स आहेत हे वेगवेगळ्या सेक्टर्समधून येतात. जसं की आपण पाहिलं OTT सेक्टर्स, मीडिया सेक्टर्स, ऑटोमोबाईल सेक्टर्स आणि ब्रॉडकास्टिंग सेक्टर्स. तर यांचा जो कस्टमर पोर्टफोलिओ आहे हा अनेक सेक्टर्समधून येणारा ह्यांचा सेगमेंट आहे. यांचा वीक पॉईंट एवढाच आहे की 37% रेव्हेन्यू फक्त 5 कंपन्यांमधून यांचा येत असतो. तर यामध्ये यांची ग्रोथ व्हायला आपल्याला पाहायला मिळेलच. परंतु हे जी कंपनी जर तुम्ही पाहिली टाटा एलेक्सी, या कंपनीने मागील ट्रॅक रेकॉर्ड जर आपण पाहिला तर हजारो कोटीचे गुंतवणूकदारांना त्या ठिकाणी या कंपनीने रिटर्न्स दिलेले आहेत. तर तुम्हाला जे स्क्रीनवर पाहायला मिळतंय या कंपनीचे फायनान्शियल रेशोज आहेत आणि हे कंपनीचे फंडामेंटल स्टेटमेंट आहे. तर तुम्ही या कंपनीवर स्वतः रिसर्च करा आणि गुंतवणूक करायची किंवा नाही करायची हे तुम्ही स्वतः ठरवा. या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग मधला दुसरा सगळ्यात चांगला आणि महत्त्वाचा शेअर्स आहे हॅपीएस्ट माइंड. तर हॅपीएस्ट माइंड ही भारतातील सगळ्यात मोठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन कंपनी आहे आणि याच क्षेत्रामधून ही कंपनी 96% रेव्हेन्यू अर्न करते. हेल्थकेअर सारखे मोठमोठे हॅपीएस्ट माइंडकडे मोठमोठे कस्टमर्स बेस आहे. हॅपीएस्ट माइंडचे जे चेअरमन्स आहेत त्यांचं नाव अशोक सुट्टा. अशोक सुट्टा यांनी यापूर्वी माइंडट्री, विप्रो सारख्या IT कंपनीमध्ये काम केलेलं आहे. त्यांना अगदी बक्कळ असा अनुभव आहे. हॅपीएस्ट माइंडने सुद्धा मागील वर्षापासून गुंतवणूकदारांना फार मोठ्या प्रमाणामध्ये रिटर्न्स दिलेले आहेत आणि तुम्हाला जे स्क्रीनवर पाहायला मिळतात हे हॅपीएस्ट माइंड कंपनीचे फायनान्शियल रेशोज आहेत आणि हे हॅपीएस्ट माइंड कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट आहेत. तुम्ही सुद्धा या गोष्टीचा अभ्यास करा आणि गुंतवणूक करायचे नाही करायचे हे तुम्ही स्वतः ठरवा. तर मित्रांनो मी तुम्हाला असं का बोललो की तुम्ही स्वतः ठरवा, कारण तुम्हाला सुद्धा यायला पाहिजे की फंडामेंटल अनालिसिस किंवा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटचं कसं वाचायचं असतं आणि यावर आपले व्हिडिओज पहिले आलेच आहेत. आपण फंडामेंटल अनालिसिसचा फ्रीमध्ये कोर्स आपल्या व्ह्युअर्सला, आपल्या सबस्क्रायबरना दिलेला आहे. तर तो कोर्सचा तुम्ही पहिला अभ्यास करा आणि नंतर या कंपन्यांचा तुम्ही अभ्यास करा आणि तुम्ही स्वतःच ठरवा, कारण हे सगळं फ्रीमध्ये आहे आणि जिथे फ्री असतं तिथे आपण सगळ्यात पहिले जायलाच पाहिजे. ओके, मग तुम्ही अपटनला फॉलो करत नसणार तर फॉलो करा आणि अशाच उद्याच्या जो नवरात्रीचा दुसरा रत्न आहे, जो दुसरा सेक्टर आहे, याच्यासाठी आपल्या अपटन चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉनला हिट करा जेणेकरून आलेली व्हिडिओ सगळ्यात पहिले तुम्हाला पाहायला मिळेल. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.